पुढची बातमी आहे, शरद पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपांची। ईडी सीबीआय यांचा वापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जातोय। सरकार राज्य बँकेद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय। चित्रा वाघ मला भेटले असून पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलंय। पुण्यातल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी हे गंभीर आरोप केले। राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे एक दोन मंत्री सध्या याच कामाच्यासाठी त्यांनी वाहून घेतलेले दिसते। अनेकांना फोन करतात, एका बाजूनं हे काम आहे, दुसऱ्या बाजूनं आमच्याकडे अनेकांच्या तक्रारी आहेत। काही एजन्सीचा वापर केला जातो, उदाहरणार्थ केंद्र सरकारची एन्फोर्समेंटची विंग, त्याच्यानंतर सीबीआय आणि त्याच्यानंतर राज्य सरकारची अँटी करप्शन विंग, अशा या विंग्ज आहेत, हे विभाग आहेत। याचा वापर लोकप्रतिनिधींना धमकवण्यासाठी केला जातो। गंभीर होत्या, चिंतित होत्या, म्हणजे काही बरं नाही का, ते सांगितलं माझ्या पतींच्यावर क्रिमिनल केस केलेली आहे आणि त्या काही सहकारी संस्था चालवतात, त्या सहकारी संस्थेवर आता अँटी करप्शनच्याकडे केस करायला 2 प्रकरणं ACBकडे पाठवली। म्हणजे नवऱ्याच्या केसावर मला इतका त्रास आहे, आता ह्या आणखीन 2 केसेस ACBकडे पाठवून हा मला सगळा त्रास होता, आता मला हे सहन करणं अशक्य झालं आणि म्हणून मला तुम्ही बाहेर जायला परवानगी द्या। पण ज्या अर्थी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या बैठकीमध्ये दोघांचे 100 जागा लढवायचे ठरलं आणि त्याच्यानंतर इक्वल जागेचं ठरलं। याचा अर्थ कुणाची संख्या ताकद वाढली वगैरे अशी काही चर्चा झालेली दिसत नाही आखाड्यावर नाही। आणि कुणी बोललं असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही। लहान पक्ष असला तर स्वाभिमानी शेतकरी लहान पक्ष आहे, पण त्या पक्षाचं एक महत्त्व आहे, काही भागामध्ये काही विचार आहे आणि त्या विचाराला पाठिंबा देणारा वर्ग आहे, त्यामुळे त्यांचे सदस्य किती आहेत याच्यावर आम्ही त्यांचं मोल करत नाही। शरद पवार यांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलंय। दबाव टाकून लोकांना भाजपमध्ये घेण्याची गरज नाही, लोक का पक्षांतर करतायत याचं पवारांनी आत्मचिंतन करावं असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। पवार साहेबांच्या पार्टीमध्ये लोक राहण्याकरता का तयार नाहीत याचं आत्मचिंतन त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने केलं पाहिजे। खरं तर भारतीय जनता पक्षाची भूमिका मी अतिशय स्पष्टपणे सांगतो। भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे खूप मोठ्या प्रमाणात आमदार येण्यास इच्छुक आहेत, परंतु त्यातले काही निवडक लोकच भारतीय जनता पक्ष घेईल आणि ज्यांच्यावर ईडीची इन्क्वायरी चालू आहे अशा कोणालाही भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षात घेणार नाही। आम्हाला अशा लोकांची आवश्यकता देखील नाही। भारतीय जनता पक्ष कोणावर दबाव बनवून पक्षात या हे म्हणण्याची आता भारतीय जनता पक्षावर वेळ राहिली नाही। त्यामुळे आता